मित्रांनो, तर एक अपडेट आहे. अपडेट अशी आहे की पोलीस भरती 2024-25मध्ये जी आपली धाराशिवची पोलीस भरती झाली होती, त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचं पत्र आलेलं आहे. तर त्यांनी काय म्हणलं आहे, उपरोक्त विषयांन्वये धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी रिक्त पदांसाठी दिनांक 27/3/2026 रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तात्पुरती निवड यादीमधील उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणी करण्याचे अधीन राहून तात्पुरते स्वरूपात प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. तात्पुरतं निवड यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्र पडताळणी करण्यासाठी दिनांक 2/4 म्हणजे 2 एप्रिलला तुम्हाला सकाळी 10 वाजता अलंकार हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव येथे जाहिरातमध्ये नमूद प्रमाणे सर्व मूळ कागदपत्र, 2 फोटो, आधार कार्ड, सर्व मूळ कागदपत्र यांच्या एक स्वतःच्या साक्षांकित केलेला झेरॉक्स संच यांच्यासह बिनचूक हजर राहावे. उमेदवारांनी नमूद केलेले कागदपत्र पडताळणीसाठी हजर न राहिल्यास त्याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. तर अशा प्रकारे आपलं अपडेट आहे. तुमचे काय करा, सगळे डॉक्युमेंट घेऊन जा ओरिजिनल, आणि त्याचे तुमच्याकडे 3 झेरॉक्स प्रती असू द्या, 3 सेट असू द्या. एक सेट म्हणजे तुमच्याकडे असू द्या, एक्स्ट्रा असला तर तुम्हाला थोडी वाया जाणार आहे. पुढच्या वेळेस कधीतरी ते काम येईल कागदपत्र. तर एक सेटमध्ये तुमचं काय करा, सेल्फ अटेस्टेड करा, आणि बाकी एक सेट तुमच्याकडे असू द्या एक्स्ट्राचा. जर त्यांनी मागितलं तर तुम्ही ते तेव्हा देऊ शकता परत. तर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जा, 2 फोटो सोबत घेऊन जा. 2 म्हटले तर 2च फोटो नाही घेऊन जायचे, फोटो असेल तर एक्स्ट्रा घेऊन जा सोबत. आणि शार्प 10 वाजता तिथे दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही उपस्थित राहा. तर धन्यवाद.